हॅलो. सो लेट्स सी आजच्यासाठी काय मेसेज आहे. ओके, आय एम गेटिंग मेसेज अबाउट मनी ब्लॉकेजेस, रिसिविंग मनी. ओके, इट्स इंटरेस्टिंग. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहेत, बट त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की पास्टमध्ये झालेले लॉसेस. इमोशनल लॉस असू शकतो, फायनान्शियल लॉसेस असू शकतात. इट कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ. म्हणजे काय की अशा एखाद्या व्यक्तीच्या थ्रू तुमचे फायनान्शियल किंवा मटेरियल लॉसेस झाले आहेत ज्याच्याशी तुम्ही इमोशनली खूप बाउंडेड होता. ओके, डिसअपॉइंटमेंट मिळाली तुम्हाला. समबडी लाईक तुम्ही त्यांच्यासोबत व्यवहार केला अँड दे डिड नॉट कीप देअर वर्ड. ओके, त्यांनी जे कमिट केलं होतं ती कमिटमेंट त्यांनी पूर्ण केली नाही. दे डिसअपॉइंटेड यू अँड इट इन टर्न गेव यू अ ह्यूज फायनान्शियल और मटेरियल लॉस, है ना. ओके, सो गेट ओव्हर इट. यू हॅव समथिंग दॅट यू कॅन स्टार्ट विथ, है ना. सो इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन जे गेलंय, होऊन गेलंय, ओके, गेट ओव्हर इट. जे होऊन गेलंय ते तुम्ही चेंज नाही करू शकत, बट व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम द एक्सपिरियन्स. त्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते खूप इम्पॉर्टंट आहे. इफ यू टेक दॅट लेसन, अप्लाय इट ऑन युअर करंट एनर्जी. ओके, this is the card of energy exchange. It's 100% pure energy exchange. It's a pure intention to share, to help. Okay, but what is it telling you की बाबा पास्टमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स केलं की ब्लाइंडली कुणावर ट्रस्ट नाही करू शकत, राईट. व्यवहारांच्या बाबतीत व्यवहारासारखे करायचे, इमोशन्सच्या जागी ठेवायचे. सो इंटेन्शन्समध्ये प्युरिटी आणा. ओके, मागच्या वेळेला कोणीतरी तुम्हाला सो अँड सो व्यक्तीने फसवलं, त्याच्यासोबत व्यवहार करताना तुम्हाला डिसअपॉइंटमेंट मिळाली, लॉस झाला, म्हणून तुम्ही पुढे कधीच कोणासोबत व्यवहार करणार नाही. दिस इज द एक्स्ट्रीम पॉईंट. ओके, दिस इज द एक्स्ट्रीम थॉट. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे की प्युरिटी आणायची आहे माइंडमध्ये, तुमच्या हार्टमध्ये. ओके, दिस हॅज बिकम युअर सबकॉन्शियस वुंड अँड वर्क ऑन युअर शॅडोज. ट्रस्ट करायला शिका, फेथ ठेवा डिवाईनवर. ओके, ऑल दॅट यू कॅन डू इज हॅव फेथ ऑन डिवाइन, है ना. भगवान सब ठीक करेंगे. गॉड इज ग्रेट. There is some energy which is greater than you. Trust it. Okay.